हा शैवल ताई, आपण सुरू हो करा. हो हो. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ द्वादशोऽध्यायः. आवाज जास्त येतोय का? वेगवेगळा येतोय का? एक मिनिट. हो. सुरू करा आता. हो. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय. निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानान् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कार समदुःखसुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्ण समदुःखेषु समः सङ्गविवर्जितः. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः.
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। हरये नमः। हरये नमः। हरये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरंपराम. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. आचार्य परमपूज्य सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय शैलजा काकूंना साष्टांग नमस्कार. उपस्थित सर्व साधक श्रोत्यांना पण नमस्कार करते. आज ज्यांनी गीतेचा 12व्या अध्यायाचे सुंदर पठण केले त्या शैवलताईंना पण नमस्कार करते. सध्या आपण श्रीमद भगवद्गीता 12वा अध्याय भक्ती योगावर नवीन साधकांची चिंतन पुष्पमाला श्रवण करीत आहोत. या अनुषंगाने काल बुधवारी यवतमाळ येथील सौ पुष्पा भाभींनी 17व्या श्लोकावर चिंतन मांडले. त्यांच्या चिंतनाचा आपण आढावा घेऊयात. श्लोक असा होता, यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की जो हर्षितही होत नाही किंवा दुःखीही होत नाही, शोकही करत नाही आणि आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. पुढे भाभींनी असे सांगितले की प्रारब्धाने जे मिळाले त्याचा स्वीकार करावा. ज्याने प्रारब्ध स्वीकारले त्याने परमार्थाकडे वाटचाल केली. यामुळे सुख दुःख झेलण्यास समभाव राखता येईल. आत्मतत्वाच्या उंची आसनावर बसलेल्या साधकांवर सुखदुःखाचा काहीच परिणाम होत नाही. हे दृश्य जगत ब्रह्मच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ही प्रत्येक क्षणी सर्वांनी आठवण ठेवली पाहिजे. अर्जुनाला शोक झाला तेव्हाच भगवंतानी त्याला गीतारूपी उपदेश दिला. भगवंत अर्जुन निमित्त आहेत. हे सर्व आपल्यासाठीच आहेत. जेव्हा जीवनात खूप समस्या येतात, आपण त्यात गुंतत जातो, काय करावे ते समजत नाही, तेव्हा भगवद्गीता उघडावी व वाचावी. शोक, मोह, राग, द्वेष, आशा, आकांक्षा इत्यादी कापुरासारखे जळून जातील किंवा सुकलेल्या पानांसारखे उडून जातील. मानवी जीवनाची परिपूर्णता आत्मानुभूतीतच आहे. खरा साधक कोणाकडूनही प्रभावित होत नाही, विचलित होत नाही. भक्तांचे गुण आपणही आपल्या जीवनात उतरविले पाहिजेत, म्हणून भक्तांचे उदाहरण द्यावे लागतात. एकच परिस्थिती एखाद्यास सुखद होते, तीच दुसऱ्यास दुःखद होते. कारण परत्वे हे असे होते. सद्गुरु अनुग्रहाच्या वेळी प्रत्येकाला सांगतात की तू जीव नाहीस, ब्रह्म आहेस, देह नाही, आत्मा आहेस. हा निश्चय पक्का झाला पाहिजे. आपण साधक आहोत आणि भक्त पण आहोत, भगवंताचे प्रिय पण आहोत. रोज सुनील काकांचा सत्संग ऐकत असतो. सत्संग ऐकून मग मनन, चिंतन, निधिध्यासन पण करत आहोत. सरतेशेवटी त्यांनी एक वाक्य वापरले, हार्ट ऑफ चिंतन. ब्रह्मतत्वच शुभ आहे, पुनर्जन्म अशुभ आहे.
शुभाशुभ कामनांनी पुनर्जन्म होतो. आपल्याला पुनर्जन्म घ्यायचा नाही आहे. कामनांचा त्याग करून ब्रह्मतत्वात विलीन व्हायचे आहे. डॉक्टर काका सांगतात, गीतेचे गीत गात रहा, अर्थ त्याचा पाहत रहा, अर्थानुसार जगत रहा, ते जगणे सतरूप, चितरूप व आनंदरूप होईल. आता मी श्लोक क्रमांक 18 वर चिंतन मांडण्यासाठी पांढरकवडा येथील सौ जयश्री पाटणकर यांना आमंत्रित करते. जयश्रीताईंनी डॉक्टर काकांकडून अनुग्रह घेतला आहे. अनेक वर्षापासून अभ्यास करून तो जीवनात उतरून हळूच अलगद त्या बोलायला लागल्या. पांढरकवड्यातील अभ्यास वर्गाची धुरा श्री व सौ पाटणकर सक्षमतेने सांभाळतात. आदरणीय सुनील काकांच्या भगिनीच्या भूमिकेत राहून निवेदन करणाऱ्या त्या भगिनी निवेदिताच झाल्या आहेत. जयश्रीताई, आपण चिंतनाला प्रारंभ करा. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अभाग्याशी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी मिळाली श्रीराम. जीवना देण्यार्थ सद्गुरु काका समर्थ, जीवित्वाचा अंत आत्मारामे केला श्रीराम. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंता वंदू गुरु परंपरा, वंदू गुरु परंपरा, वंदू गुरु परंपरा. जयाचे करिता स्मरण, होयल सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदू म्या श्री चरण श्री गुरूंचे श्रीराम. माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना मी साष्टांग दंडवत करते. तसेच मंदाताईंना पण साष्टांग दंडवत करते. माझे आचार्य सुनील काका व शैला काकू यांना पण साष्टांग दंडवत करते. रोज उपनिषदांचं पठण करणाऱ्या लीलाताई दातार यांना पण मी साष्टांग नमस्कार करते. आजच्या गीतेच्या अध्यायाचं पठण करणाऱ्या शेवलताई यांना पण नमस्कार करते. श्रोते, आपण तर जगदीशाची मूर्ती श्रवणी बसावे एकांती, तरच माझी मती स्थिर होईल. आपल्याच प्रेरणाने मी आज बोलू शकते, नाहीतर हे बोलण्याचं धाडस मी आज केलं नसतं. आपल्याला पण सर्वांना मी साष्टांग नमस्कार करते आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करते. आता आपण आज थोडस भक्तीविषयी बोलूया. थोडस श्लोकाच्या बाहेर होईल, पण आपण भक्ती योग शिकतो आहे म्हणून मी भक्तीबद्दल बोलणार आहे. मी माझंच सांगते, माझी 15 नोव्हेंबर पासून आपण भक्ती, आता सांगतेकडे चालला आहे भक्ती योग, आणि 15 नोव्हेंबर पासून आपण भक्ती योगाचा अभ्यास करतो आहे. भगवंतानी कशी भक्ती सांगितली हो? आत्मस्वरूपापर्यंत जाण्याची भक्ती सांगितली. माझी भक्ती कशी होती? जप कर, तप कर, पूजा कर, अर्चा कर, तीर्थयात्रा कर. हे सर्व करण्यात मला वाटत होतं की मी कुळाचार कर, मी भक्ती करतो आहे. पण ही सगळी भक्ती बहिरंगाची होती. यातून मला सुख मिळालं, पण कसं मिळालं? तात्पुरतं मिळालं, आलं आणि गेलं. पण आता इथे मला कशी भक्ती करायची आहे 12व्या अध्यायाच्या गीतेच्या अभ्यासाने हळूहळू समजायला लागलं.
आता जेव्हा मला तुकाराम महाराज, आपण जेव्हा तुकाराम महाराजांनी जेव्हा भक्ती केली, तेव्हा तुकाराम महाराजांची साधना झाल्या भंडारी डोंगरावर, तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणाले, तुका आकाशा एवढा. म्हणजे मलाही पण तसंच म्हणता आलं पाहिजे, तरच माझी साधना, माझी भक्ती छान होईल, नाहीतर होणार नाही. आता आपण 12व्या श्लोकातल्या 18व्या श्लोकाचा अभ्यास करतो आहे. तर माझी भक्ती तशीच दृढ निश्चय झाला पाहिजे की जशी भगवंतांनी सांगितली तशीच माझी भक्ती झाली पाहिजे. पण याच्यासाठी आतापर्यंत मी जे केलं, जप तप सत्संग हे सगळं केलं, हे केल्यामुळे याच्यामुळेच ईश कृपा होऊन मला सद्गुरू प्राप्त झाले. आता जर मला सद्गुरू प्राप्त झाले तर मी आता कशी भक्ती करावी हो? तर आधी अर्जुनासारखीच माझी स्थिती होती. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला सखा म्हणून पाहत होता, तेव्हा अर्जुनाचे प्रश्न हे व्यवहारातले होते. हे मारले जाईल, यांना मारलं तर माझ्या कुळाचं कसं होईल, माझ्या कुळाचा उद्धार होणार नाही. माझे पण प्रश्न तसेच होते सुरुवातीला, माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे. आणि जेव्हा 10व्या श्लोकापर्यंत या सगळे प्रश्न विचारणं झाले अर्जुनाचे, आणि 10व्या अध्यायापर्यंत विचारणं झाले अर्जुनाचे हे सर्व प्रश्न, आणि 11व्या अध्याय भगवंतानी त्याला विराट रूप दाखवलं आणि सांगितलं की सर्वत्र मी आहे, माझ्याशिवाय या सृष्टीत काही नाही आहे, अशी दिव्य चक्षु देऊन त्याला ती सगळं भव्य दिव्य दाखवलं भगवंतानी. आणि मग आतापर्यंत अर्जुन त्याला सखा या रूपात बघत होता, आता अर्जुनाने त्याला सद्गुरु रूपात बघण्याला सुरुवात केली. आणि ज्ञानोत्तर प्रश्न उत्तरी तिथून सुरू झाली. ज्ञान मिळण्यासाठी प्रश्न विचारू लागले. मग माझंही तसंच आहे. आतापर्यंत मला ईशकृपा झाली, आता मला सद्गुरु प्राप्त झाले. आता मी सद्गुरूंना कोणते प्रश्न विचारावे हे माझं मला समजलं पाहिजे, तरच मला मोक्ष प्राप्त करता येईल. नाही तर मोक्ष व्यवहारातले प्रश्न मी सद्गुरूंना कधी विचार, आणि ते परब्रह्म आहेत, आणि त्या परब्रह्मा अशी श्रद्धा ठेवून जर प्रश्न विचारले तर, नाही तर विचारले प्रश्न इकडून ऐकला तिकडून सोडून दिला असं नाही. ते त्यांचं वाक्य हे ब्रह्मरूपतेचं असतं. साधं जरी वाक्य ते बोलले सद्गुरू तरी ते मला ब्रह्मरूपतेकडून घेऊन जातात. असं भक्तीबद्दल थोडासा उहापोहा केलाय मी थोडंसं श्लोकाबद्दल. आता आपल्याला कालचा श्लोक झाला, कालचा श्लोक पुष्पाताईंनी घेतला. कालचा श्लोक होता, यो न दुष्यती न दृष्टी न सोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. म्हणजे काय हो, जो दुःखातही हताश होत नाही आणि सुखातही उड्या मारत नाही, त्याच्याजवळ असा ज्या माणसाजवळ असा चॉईसच नसतो सुखा दुःखात उड्या मारण्याच्या. आता घड्याळाचंच एक आपण छोटस उदाहरण घेऊ. घड्याळाचा जो खाली लंबक असतो, जो ठोके मारायचा लंबक आपण पाहिला, तर दोन्ही कडून तो सारखाच कमी जास्त होत असतो. इकडून जास्त झाला, इकडून कमी झाला, असं त्याचं असतं का? नसतं. म्हणून हर्ष आणि शोक या दोन्ही बाबती सांभाळाव्या लागतात. कंप नसावा, गती असते असे नाही. त्या म्हणजे कंप नसावा म्हणजे हे नसावं, माणसाला भीती नसावी, पण गती असावी. गती भिंगरीप्रमाणे असते. गती कमी होते तेव्हा डोलायला लागते, तेव्हा मनुष्य निष्क्रिय होतो. असे समजण्याने काही कारण नाही. पण अतिशय वेगवान असूनही म्हणजे करता असून सुद्धा, कार्यकुशल असून सुद्धा तो स्थिर राहतो, डोलत नाही. म्हणून न दृश्यती न दष्टी असे म्हटले आहे. हे दोन्ही एकत्रच पाहिजे. तो कशाचाही द्वेष करत नाही, म्हणजे नको म्हणत नाही, मिळाले तर रडतही नाही. सोचती हवे ते मिळाले अशी इच्छाही करीत नाही. न कांक्षती जे मिळेल त्यात समाधान. हे आपण मागल्या श्लोकात शिकलो. आता आपल्याला 18व्या श्लोकाचा अभ्यास करायचा आहे. आता 18वा श्लोक काय आहे? शमशत्रोच मित्रेच तथा माना अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आता इथे काय म्हणतात भगवंत की भगवंत भक्तियोगामध्ये 18व्या अध्यायात काय म्हणतात आहे, भगवंत भक्तियोगात आवर्जून सांगतात आहे की माझ्या अंतःकरणात व्यथेचे ओरखडे नको.
माझ्या अंतःकरणात जर व्यथेचे, काकांच्याच प्रवचनात 11व्या अध्यायात काकांनी 18व्या श्लोकात सांगितलेलंच उदाहरण आहे की माझ्या अंतःकरणात व्यथेचे ओरखाडे नको. माझ्या अंतःकरणात जर व्यथेचे ओरखाडे असे तर काय होतं, त्यानुसार माझी बुद्धी निर्णय घेते. आता लहान मुलाला जेव्हा सांगितलं जातं सापाला हात लावू नको, सापाला हात मारू नको, तो ऐकत नाही. विस्तवाला हात लावू नको म्हणून सांगितलं तर विस्तव पाहिल्याबरोबर तो काय करतो, त्या विस्तवाला हात लावतो आणि त्याला चटका बसतो. चटका बसल्याबरोबर तो काय म्हणतो, त्याला समजतं की आपल्याला या विस्तवापासून, म्हणजे ही बुद्धी जी आली आहे ही स्थूल देहाकडून नाही आली आहे, ही सूक्ष्म देहाकडून आहे. मग माझ्यावर जे पूर्वी संस्कार झाले आहे ते माझ्या अंतःकरणात बसले असल्यामुळे माझी बुद्धी तशी निर्णय घेते. जन्म घ्यावा लागे वासने कारणे त्यानुसार निर्णय. माझ्या अंतःकरणात जर व्यथा असेल तर मला भक्ती करता येणार नाही. मग आपण म्हणू की मी भक्ती करतो, पण तेव्हा व्यथा ठेवत नाही अंतःकरणात. भक्ती झाली की माझ्या पुन्हा व्यथेला मी तयार होतो. अशी भक्ती भगवंताला मान्य नाही. मी भक्ती कशी, काका नेहमी म्हणतात भक्ती कशी केली पाहिजे, सुनीता काका नेहमी म्हणतात भक्ती कशी केली पाहिजे माणसाने, 24 तास साधना कशी ही 24 तासाची असली पाहिजे. तेवढ्या पुरती तात्पुरती अशी नसलीच पाहिजे. आता तुम्ही सांगा, जर अंतःकरण संतापलेलं असेल तर ती भक्ती करू शकेल का? आता एक साधं आगपेटी जर आपण पाण्याजवळ नेली तर ती लगेच विझते, पण पेट्रोल पंपाजवळ नेली तर ती काय करते, लगेच भडका घेते. मग माझं अंतःकरण जर असं भडकलेलं असेल नेहमी तर मग मी भक्ती करू शकेल का? म्हणून संत नेहमी म्हणतात, आपल्याला वाटतं भक्ती खूप सोपी आहे, भक्ती सारखा आपली भक्ती ही कशी आहे, चालती बोलती असल्यामुळे आपल्याला काय वाटते ती खूप सोपी आहे. पण भक्ती सोपी नाही आहे हो. संतांनी उगाच म्हटलं नाही, भक्ती सोपी नव्हे, सुळावरची पोळी आहे. आता इथे आपण थोडासा विचार करूया की मग मी भक्ती कशी केली पाहिजे. शत्रूच मित्रचे तथा माना अपमान यो, म्हणजे कसा, जो आपला शत्रू आणि मित्राशी समभावाने राहतो, ज्याला शत्रू आणि मित्र नाही असा याचा अर्थ नव्हे, मित्राचे मित्र पण कळत नाही अशाही याचा अर्थ नव्हे. जसे माणूस आहे तर त्याला शत्रू मित्र आहेतच, तसे नसते तर तुकाराम महाराजांनी म्हटले नसते, विंचू सर्प नारायण परी ते वंदावे दुरुना, असे म्हटले आहे. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी स्वच्छ सांगितलंय की भावद्वैत करायचे असते, क्रियाद्वैत करायचे नसते. म्हणजेच काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिमळो तो ग्राणूची घ्यावा. याचा अर्थ काय, क्रियेसंबंधी द्वैत जाते असे नव्हे, तर शत्रू आणि मित्र यांच्याविषयी भावना समान असते. याचा अर्थ मित्राला जसा वागवतो तसा शत्रूला, आणि शत्रूला वागवतो तसाच मित्राला असा वागतो, तसा शत्रू आणि शत्रूशी वागतो, तसाच मित्राशी जर कोणी करत असेल तर मग आता इथे काय म्हणायचं आहे शंकराचार्यांना, भावद्वैत नाही करायचं, कार्यद्वैत करायचं. कारण भाव आतमध्ये समज असला पाहिजे, पण कार्य करताना समजून उमजून केलं पाहिजे की शत्रू कोणता आहे, मित्र कोणता आहे. शत्रूला जर तेच काम दिलं तर मग आपल्याला तसं नाही. म्हणून क्रिया भाव तसाच ठेवायचा, सम ठेवायचा, पण क्रिया करताना लक्षात असू द्यायचं की हा शत्रूच आहे माझा. ज्याला मी मित्र आणि शत्रू कळतच नाही त्याच्यापाशी तर अशी मित्र शत्रू वाटतात आणि शत्रू मित्र वाटतात. अगदी उलट वाटतं आपल्याला काय वाटतं, शत्रू मित्र आहे आणि मित्र शत्रू आहे, असं जर आपण वाटलं तर मग शंकराच्या काय म्हणतात, वेदांत असा गबाळा नाही, त्याला भावनेचा भाग लक्षात घेतला पाहिजे, क्रियेचा नाही. शत्रू आणि मित्र यांच्याविषयी भावना समान असते. कशी सम राहते याचे वर्णन मागे झाले. यो न दृष्टती न दृष्टी न सोचती न कांक्षी शुभाशुभ परित्यागी, आधीच्या श्लोकात हे होऊन गेलाय. शत्रू मित्रांबरोबर त्याची समतेची भावना, तो समतेच्या भावनेने वागतो. मित्र कसाही वागो
तसाच राहणार. शत्रू म्हणून त्याचा द्वेष करणार नाही, मित्र म्हणून त्याला गळ्यात बांधणार नाही. आपण आपले सोडणार नाही. हा यथार्थ न्याय बुद्धीने वागतो तेव्हा शत्रूच्या मित्रांचे म्हणजे काय तर शत्रू मित्राच्या ठिकाणी तो न्याय भूमिकेतून राहतो. कायदा कसा आहे? आंधळा आहे. अर्थातच तो आंधळा नाही आहे, ते पाश्चात्य लोकांचं लक्षण आहे. आमचा कायदा कसा आहे? तराजू सारखा आहे. आमचं प्रतीक काय समजून आम्ही पाश्चात्य, आपल्याला वाटते कायदा आंधळा आहे, पण ते कोणाला लागू पडतं? पाश्चात्य. आंधळा याचा अर्थ असा की शत्रू मित्र विषयी तो तराजू सारखा राहतो. पंचदशी मध्ये याबद्दल बरेच सांगितले आहे. बरेच सांगितले. आता तो विषय इथे आपला नाही आहे, पण गीतेमध्ये यो न दुष्यती न दष्टी न सोचती न कांक्षी यामध्ये तो आपण आपल्या ठिकाणी असतो. गीता ही हिमालयात जाऊन बसणाऱ्या संन्यासासाठी नाही आहे. गीता ही अद्वैत वेदांतासाठी आहे, पण संन्यासासाठी नव्हे असं नाही आहे. दोन्हीत फार फरक आहे. तत्वज्ञान आश्रम धर्मानुसार पाळायचे असतात. संन्याशांनी संन्याशापरी पाळायचं असतो, गृहस्थांनी गृहस्थापरी पाळतो. दोघांनी आपल्या परी हा वेदांत संयम राखून हा वेदांत पाळला पाहिजे. आता जे गृहस्थांनी केलं ते संन्यासाला करता नाही, संन्यासाला ते पाप असतं. आणि गृहस्थांनी जे केलं ते संन्याशांनी जे केलं ते गृहस्थाला पाप असतं. जेव्हा तुकाराम आपल्याला एक गोष्ट घेण्यासारखी आहे. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठवासी झाले तेव्हा त्यांची पत्नी गरोदर होती. लोक म्हणाले की ही तर वैराग्याची मूर्ती आहे, आणि असं का झालं? यांची पत्नी तर गर्भवती आहे. त्यांना अनेक नावं ठेवली गेली. पण तेच तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठवासी झाले तेव्हा, आणि तुकाराम महाराजांनी असं सांगितलं सुद्धा आहे, तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये सांगितलंय, स्त्रियांचा विषयी अतिशय कडक शब्दात ते लिहितात की लाकडीच्या भावलीचा सुद्धा आपल्याला प्रश्न नसो. पण तुकाराम महाराजांना तेव्हा नावं ठेवल्या गेली. पण पुन्हा तेच तुकाराम महाराज 42व्या वर्षी वैकुंठवासी झाले. आणि खरंच समजा ती वैराग्याची मूर्ती नव्हती का हो, पण लोकांनी त्यांना भरपूर नावं ठेवले. तेच तुकाराम महाराज कसे होते? त्यांची गाढवावर त्यांची धिंड काढल्या गेली. त्यांना गाढवावर तोंडाला काळं फासल्या गेलं, गाढवावर उलट बसवल्या गेलं, गळ्यात चपलांचा माळ घातल्या गेली. आणि त्यांची धिंड याच्यावरून जाताना, गाढवावरून जाताना घरासमोरून चालले होते. त्यांची पत्नी समोर उभी होती. तिला फार वाईट वाटलं. पण तुकाराम महाराज म्हणता हसत हसत, ये आवडे, आपली लग्नात तर वरातच निघाली नव्हती, बैस तू या घोड्यात. कसे होते हो? म्हणजे त्यांना मान अपमानाच्या पलीकडे गेले होते, कारण तिथे देहत्याग झाला होता. देहाविषयी वाटणारे सोहळे तिथे त्यांचे बंद झाले होते. म्हणून तुकाराम महाराज समशत्रूचे मित्रचे तथा माना अपमानापासून दूर होते. आपल्याला तर लगेच काही मनाविरुद्ध झालं की लगेच कोणी एवढूसा शब्द जरी आपल्याला बोललं तरी आपल्याला लगेच आपला भडका उठतो. असं उद्विग्न संतापलेलं अंतःकरण भक्तीसाठी मान्य नाही आहे. क्रिया करताना कराव्या, शत्रूबद्दल शत्रूसारख्या कराव्या, मित्राबद्दल मित्रासारख्या कराव्या, पण आता आतमध्ये माझ्या भावना समान असल्या पाहिजे. नाथांचं उदाहरण घ्या. नाथ महाराज काशीवरून कावड घेऊन निघाले होते. ते म्हणाले त्याच्यात काय मोठं. पण तेव्हा तुकाराम महाराज, एकनाथ महाराज शांती ब्रह्म होते. आणि जेव्हा ते काशीवरून कावड घेऊन निघाले, आता सारखे विमानं नव्हते, आगगाडी नव्हती, मोटर नव्हती, सायकल नव्हते, कावड घेऊन पायी निघाले होते. आणि कावड घेऊन कावड रामेश्वरहून घेऊन काशीला जायचं होतं. सगळीकडे हिंदुस्थानात मुसलमानांचा हौदास होता. अशा परिस्थितीत कावड नेणं काही सोपी गोष्ट नव्हती. आपल्याला वाटतं कावड नेली, गाढवाच्या तोंडात टाकली तहानलेल्या, पण ही गोष्ट अशी कावड हे घेऊन चालले होते. आणि त्यांना रस्त्यात एक तहानलेलं, तडफडत दिसलेलं गाढव दिसलं. आणि ते गाढव दिसल्याबरोबर त्यांनी गाढवाच्या मुखात ती सगळं गंगा टाकून दिली. आता
सर्वानुभूती त्यांच्याजवळ काय होता? सर्वानुभूती भगवत भावता भगवत भावता. आणि कसे होते ते? सुख दुःखे समेत कृत्वा लाभो लाभो जया जाओ. हे एकनाथ महाराजांना कळत होते. मग गाढव तहानेने भले तडफत असो, तो त्याच्या प्रारब्धाचा पाहाय. देह दुःखे सुखे मानूच नाही, देह दुःखे सुखे मानित जावे, असे समर्थांचे तत्वज्ञान आहे. मग आता कोणी म्हणेल की एकनाथांच्या तेव्हा समर्थ तर झालंच नाही, आणि समर्थ कसे असे तेव्हा म्हणे? लोक फार केस काढत असतात. केस काढण्यात माणसाला फार अभ्यास आपण कमी करतो, पण केसच जास्त काढतो. कोणी बोलत असलं की जे बरोबर आहे ते काहीच घेत नाही, आणि जे बरोबर नाही ना त्याचा आपण उहापोक, हा असाच कसा म्हणाला, हा तसाच कसा. होत असतात कधी कधी काही काही चुका. त्या माफ करण्याची आपली तयारी पाहिजे, म्हणजेच आपल्याला शत्रूचे मित्रेचे कर. मग तुम्ही म्हणाल तेव्हा समर्थ तर नव्हते, आणि मग देह दुःखे सुखे मानित जावे असं का बरं म्हटलंय? पण एक आहे, ती पदे नित्य फिरून येती, त्याच्या अर्थाप्रती दाविती, कौशल्य सारे हे रचनेत आहे. नवीन काहीच सांगत नसतात, तेच ते पुन्हा सांगायचं असतं. असं हा समभाव माना अपमानाविषयी असला पाहिजे. आता शत्रूच मित्रेच तथा माना अपमानो, याविषयी सारखे राहावे म्हणजे काय याच्याविषयी सारखं राहावं म्हणजे काय करावे? म्हणजे आपला तोल सोडू न देता शत्रू व मित्र आहे असे समजून त्याच्याशी वागावे. आपला तोल सुटता कामा नये, यासाठी तराजूच्या काटाचे फार चांगले उदाहरण आहे. साखर किंवा सोने मोजताना काटा वेगळा दाखवतो आणि कोळसा मोजताना वेगळा दाखवतो का? तोल बरोबर सोने आणि कोळशाचे मापदंड काय वेगळे असते का? दुधाला आणि तुपाला भूलोकात अमृत म्हटले आहे, चहा कॉफीला नाही. दूध आणि तूप यासारखे जे पदार्थ आहे ते भूलोकीचे अमृत आहे. गाईचे दूध आणि तूप तर अगदी अमृत आहे, आपण त्याला अमृत म्हणतोही. आता हे जे अमृत आहे त्याचे मापदंड करताना काट्याचा स्वभाव असावा, विष गौऱ्या लाकडे काट्याचा स्वभाव असा, तो बदलावा का? आणि तो काटा बदलतही नाही, म्हणून विषयाचे विषय पण जाते का? त्याला अमृत पण येते का? अमृताचे विष होते का? नाही. म्हणून शत्रूचे मित्रेचे, जेव्हा परमेश्वराने राक्षसांचा संहार केला, तो दयाबुद्धीने केला, राक्षसांचे हित साधण्यासाठी केला, त्यांच्या कल्याणाच्या भावनेने केला. परमेश्वराची जेव्हा उग्र शक्ती जेव्हा संहाराचे तांडव करते, तेव्हा त्याचे अधिष्ठान विश्व कल्याण हेच असते. त्यात कोणताही राग द्वेष स्वार्थ नसतो. ज्या पार्श्वभूमीवर ज्याने गीता सांगितली आहे, त्यांनी दुर्योधनालाही पण तसाच वागवला. त्यांनी सैन्य मागितलं तर सैन्य मागायला त्यांनी असं म्हटलं नाही भगवंतांनी, तू माझा शत्रू आहे, मी तुला सैन्य देणार नाही. भगवंत मनात जाणून होते, याला जरी सैन्य दिलं तरी हा जिंकणार नाहीच आहे, कारण याची तेवढी माझ्यावर निष्ठा नाही आहे. हा याच्याबद्दल मागतोय, व्यवहारासाठी मागतोय, याला राज्य मिळावं, याला सुख मिळावं, याला सर्व पण भगवंतांनी हे वरून दाखवलं नाही. भगवंतांनी लगेच त्यांनी सैन्य म्हटलं, भगवंतांनी सैन्य देऊन टाकलं. अर्जुनाने म्हटलं की मला तुम्ही हवे आहे, तर अर्जुनाच्या सोबत ते रथाचे सार्थ करायला तयार झाले. पण हे ते आतून जाणून होते, दोघांनाही दुखलं नाही की कोणाचा उद्धार होणार आहे आणि कोणाचा उद्धार. भगवंत मला देतात, पण त्यांना आतून माहित असतं कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय देऊ नये. आणि मग जेव्हा तसंच त्यांनी कसं केलंय, शिशुपालाला पण तसाच वागवला. तितकेच नाही तर शत्रूला मदत करणारा, दुर्जनाला मदत करणारा भीष्माला प्रत्यक्ष व्यवहारात कसे वागले, त्यांच्याबद्दल अंतःकरणाचे खूप प्रेम. भीष्मांबद्दल श्रीकृष्णाच्या मनात अत्यंत प्रेम होते. अर्जुनापेक्षा भगवंताचे भीष्मावर जास्त प्रेम असेल, आणि असं पुराणात सांगितलं आहे. भीष्मासारखा भक्त झालाच नाही. भक्तीची जी यादी प्रसिद्ध आहे, प्रल्हाद, नारद, पाराशर, अंबरीश, त्यात भीष्म आहे. अर्जुन असे कुठेच लिहिले नाही.
ते फार मोठे भक्त आहे, पण भक्तांनी व्यवहारात त्यांनी भक्तांना व्यवहारात कसे वागवले? शत्रूच मित्रेच, जी न्यायाची भूमिका ती शत्रू आणि मित्र यांच्याबद्दल वापरतो. आपला तोल सुटू देत नाही, वैयक्तिक भूमिकेवर हर्षद्वेष बाळगत नाही. कोणी शत्रू आहे असे कळले तरी त्याची झोप नाहीशी होत नाही, आणि मित्र आहे म्हटलं तर त्याची झोप नाहीशी होत नाही, आणि त्याच्या मित्र आहे म्हणून त्याच्या गळ्यातही जाऊन पडत नाही. दोन्ही विषय तो सम असतो आणि सारखा राहतो. म्हणूनच भगवंत म्हणतो शत्रूच मित्रेच कथा मानापमान शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आता कोणी मान केला वा अपमान केला याची अंतःकरणात काही फरक नाही. मान करणाराही सारखा आणि अपमान करणाराही सारखाच मानतो. त्याचे भूषण आणि किंवा अपमानाची याला खंत नाही. प्रारब्धाने जे घडे तसे होईल असे समजून शांत राहावे. आपल्या जीवनात फार मोठी गोष्ट आहे, त्यासारखी शांती आणि आनंद दुसरा नाही. वैयक्तिक जीवनात जी सुखरूपता असते त्याच्यासारखा दुसरा कोणताही आदर्श माझ्या जीवनात नाही. इथे लक्षात ठेवावं, मित्र मित्र म्हणूनच वागणार आहे, शत्रू शत्रू म्हणूनच वागणार आहे, आणि त्यांच्याविषयी मी माझी आतमधली भावना सम ठेवली पाहिजे. हा माझ्या भोगा ही या ज्या गोष्टी येतात त्या शत्रू अपमान करणार हे ठरलं आहे, आणि मित्र सन्मान करणार आहे, या सर्व गोष्टी माझ्या भोगाशी येतो. भोगाशी मी शत्रू यांचा न्याय भूमिकेवरून सारखे वागतो आणि मानापानाला समान भूमिकेवर सारखे वागतो, कारण माझे भोग मलाच भोगायचे आहे. मानापानाविषयी माझ्या अंतःकरणात कल्पना अहंकारावर आधारलेली आहे. अहंकार मला जास्त त्रास देत असल्यामुळे मला नेहमी आता एखाद वेळेस आपण सांगतो बाईला एखादं काम कर आणि तिने नाही सांगितलं की तिने नाही केलं की आपण आतमध्ये अगदी संतापून जातो. तिने केलं नाही, पण तिला नाही म्हणण्याची बुद्धी कोणी, असा तिथे विचार करावा की तिला नाही म्हणण्याची बुद्धी देणारा तरी कोण आहे? बोलता धनी दुसरा असतो, नाही म्हणण्याची बुद्धी कोणी दिली आहे तिला? ईश्वराने दिली आहे, म्हणूनच ती तसं बोलताय. सुनेचंच नाही आहे, दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत तो मला असं बोलतो आहे, तो का बरं बोलतो आहे? ते बोलण्याची बुद्धी त्याला ईश्वराने दिली असल्यामुळे तो माझा मानपान करणार आहे. आणि पुन्हा तिथे आपण शांतही राहताला पाहिजे. मानपान हा माझा नसून माझ्या देहाचा आहे. मी देहाला जर सत्वत्व दिलं नाही तर मला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही, पण मी देह माझा म्हणून घेतला असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात आणि दुःखी व्हावं लागतं. इथे जर मी अगदी आनंदी राहिलं, इतकं शक्य नाही आहे देहात त्याग करणं, पण जेव्हा मी सद्गुरूंकडे जातो तेव्हा मला या गोष्टी शिकता आल्या पाहिजे. हळूहळू बात पद्धत शैलाबाईंनी आपल्याला नेहमी सांगतात, बात पद्धत असली पाहिजे. एका गोष्टीचे बात मला करता आला पाहिजे. आणि जेव्हा अभ्यासाला सुरुवात होताना ही देहापासूनच होते. सर्वात आधी काय करावं लागतं? मला माझ्या देहापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल अलिप्त राहता आलं पाहिजे तर मग काय देहाला काही औषध नाही घेऊ का, पाणी नाही घेऊ का, असंच राहू का, जेवू नये का? अलिप्त राहता आलं पाहिजे म्हणजे त्याचे सर्व करावं आणि शांत बसावं. जे काय मला भोग येणार आहे हे ईश्वरी कृपेने येणार आहे असं जर म्हणता आलं तर मग मला कोणी काही बोललं, काही म्हटलं तर मला त्याचं काहीच वाटत नाही, कारण आज ही माझ्या भोगाशी माझं याच्या हे आहे. कारण माझा प्रारब्धात हे लिहिलंच असेल की हे मला भोगायचे आहे, तर तो मला तसं बोलणारच आहे. मग इथे मला संतांना सुद्धा सोडलं नाही लोकांनी, तर मला कशाला सोडेल? मलाही सोडणार नाही. आणि मग शांत चित्ताने जर हे सगळं सहन केलं तर मग दुःख राहतच नाही, मग मित्र राहतच नाही. आता कोर्टातली एक गोष्ट सांगते. कोर्टात काय असतं? साक्षीदाराचा तोल सुटावा म्हणून वकील काही बोलत सुटतो. जे वकिलांना म्हणतंय, पण वकील एक त्याला आडवे तिरवे असे वेगळे प्रश्न विचारत असतो. असं विचारता त्या गुन्हेगाराचा तोल सुटतो आणि तो बोलायला लागतो आणि वकील इकडे निघतो. म्हणून आपण नेहमी पाहिलं पाहिजे की आपला तोल सुटूच देऊ नये. आपला तोल सुटला तर आपल्याला मानापान वाटतो. मला मान मिळाला पाहिजे, माझा अपमान नाही झाला पाहिजे, मला छान छान म्हटलं पाहिजे. पण आतमध्ये जर मी शांत असलो तर मला या गोष्टीचं काहीच व्यसन नाही.
नेहमी भक्तांजवळ मानापानाच्या या भावना कशा मनोवृत्तीतून समजल्या पाहिजे. माणसाच्या मानाच्या कल्पना फार सूक्ष्म असतात आणि एरवी कधी नाही, पण आपण जेव्हा लग्नात जातो तेव्हा आपल्याला इतक्या सूक्ष्म असतात की आपण लग्नात जातो. लग्नात गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं, त्या घरच्या माणसाने मला विचारलं पाहिजे, हा आले का, बसा, असा माझा मानपान केला पाहिजे असं मला वाटतं. पण एक मन तिथे समजायला पाहिजे की इथे आज लग्नाला 500 लोक आले. या 500 लोकांमध्ये तो मलाच विचारायला का बरं येईल? त्याला मला विचारायला यायला वेळ मिळणार नाही. मीच जर त्याला जाऊन भेटलो तर काय बिघडेल? पण माझा अहंकार तिथे आडवा येतो आणि मी म्हणतो तो माझ्यापर्यंत आला पाहिजे. मग काय म्हणतो आपण पहिल्या लग्नात? असं म्हणतो, तुम्ही तर तुमच्या घरच्या लग्नात मला विचारलंच नाही, आता मी तुमच्या घरच्या दुसऱ्या लग्नात येणारच नाही. आणि म्हणजे मनात म्हणत असो, त्याला म्हणत नाही. मग आपण म्हणतो की आता जायचंच नाही याच्या दुसऱ्या. आणि दुसऱ्या लग्नाच्या वेळेस तो घरी अक्षदा घेऊन येतो, तेव्हा हा त्याला निरोप पाठवतो. हा तेव्हा त्याच्या घरच्या लग्नात जात नाही. हा त्याला निरोप पाठवतो, याला यायचंच नसतं मनातून, माझी तब्येत बरी नाही, मी येत नाही. म्हणजे जेव्हा मान झाला नाही तेव्हा चिडला आणि अपमान झाला नाही तेव्हा चिडला. म्हणजे दोन्ही वेळा चिडला. त्याची समभावना आहे का हो? तो व्यवहार सुखी कधी होत नाही. त्याचे कारण आहे माझा अहंकार. पूर्वी भगवंत म्हणतात संग विवर्जिता असे म्हटले आहे. म्हणजे भक्ताचे सगळे जाते, म्हणून भगवान पुढे म्हणतात शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. शीत आणि उष्ण याच्यामधला त्याला फरक, याचा अर्थ असा आहे की त्याला यातला फरक कळला पाहिजे. म्हणजे दोन्ही त्याला सम वाटले पाहिजे. थंडी जर असली तर त्याला तो कुडकुडेल जरूर, पण तिथे त्याला हे नाही आला पाहिजे, हे म्हणजे तिथे उद्दीपना नाही झाली पाहिजे. त्याला तिथे असं वाटत मला थंडी वाजते. मग थंडीच्या दिवसात थंडी वाजणारच आहे, उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागणारच आहे, या पावसाळ्यात पावसाने ओलं होणारच आहे. या तिन्ही ऋतूत ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे, कारण हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग आपल्या नियमाप्रमाणे चालतो. पण सगळं होत असताना आपण काय म्हणतो, खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, मी नाही बाहेर येत, मला नाही येणं होत थंडीने. म्हणजे त्या थंडीला इतकं त्या थंडीचं हे करत बसतो, पुन्हा 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 पुन्हा. चल थंडी वाजते ना, मग घालावं स्वेटर, घालावी टोपी, बसावं, पण त्या थंडीचं चरवण करू नये. म्हणजे ज्या गोष्टी सुखाच्या आणि दुःखाच्या असतात त्याच्यात सतत 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 तेच ते म्हणणं, याचं सर्वण न करता शांत राहणे. थंडीने काकडून गेलं तरी शांत राहावं, उन्हाने गरमी झाली तरी शांत राहावं. मला कोणत्याच गोष्टीने, माझ्या पावसाळ्यात भिजलं तरी शांत राहावं. कोणत्याच गोष्टीने माझ्या मनामध्ये चिडचिड निर्माण झाली नाही पाहिजे. ऋतूंना दोष देण्याचा काहीच अर्थ नसतो. माझ्यातच सर्व दोष असतो, कारण माझीच कोणत्याच ऋतूत प्रकृती चांगली राहत नाही आणि मी ऋतूंना दोष देत बसतो. ऋतूंना दोष देण्यात काही अर्थ नाही. मला शांत राहता आलं पाहिजे, तरच मी शीतोष्ण सुख दुःख समसंग. आता विवर्जिताचं आपण पुढे पाहणार आहे. सुखात आणि दुःखात जो दोन्ही याच्यात, काल छान सांगितलं पुष्पा त्यांनी, दोन्ही याच्यात जो सम असतो त्याला काहीच वाटत. त्यांनी ते रेल्वेतलं उदाहरण दिलं होतं याचं, ते रिझर्वेशनचं. ते पण दोन्ही वेळा जर मला आधी माझी स्थिती कशी होते की मला जरा एकदा खूप आनंद झाला, नाही मिळालं म्हणून दुःख झालं, आणि मिळाला म्हणून आनंद झाला, अशी माझी स्थिती होते. अशी स्थिती माझी होता कामा नये. शीतो असो उष्ण असो, दोन्ही स्थितीत माझी स्थिती सम राहिली पाहिजे. आणि त्या समस्थिती जर प्रत्येक वेळेला जर ती सारखी राहिली तर मग शीतोष्ण सुखे दुःखेषु समहा. शीतोष्ण सुख दुःखे तशीच राहतात, शीतोष्ण सुख दुःखेचीच राहतात. सुख दुःखे ही सुख दुःखेच राहतात, त्याच्याशी संग असतो. याचा अर्थ शीतामुळे उष्णामुळे त्याचा तोल जात नाही, तो अस्वस्थ होत नाही. सुख दुःखे आपल्या ठिकाणी राहतात, आपल्या बाबतीत अशी होत नाही. दुःख आपल्याच्या डोक्यावर सोडून बसते आणि सुख आपल्या दुःख आपल्या डोक्यावर सोडून, सुख आपल्या डोक्यावर सोडून बसते. डोके शाबेत राहिले पाहिजे. सुख दुःख असणारच आहे,
ती असायची तशीच असणार आहे. ती डोक्यावर चढून स्वार होता कामा नये. हा जो आहे ना, तो शीतोष्ण सुख दुःख त्याच्याशी सम असतो. म्हणजे त्याची प्रतिक्रिया त्यासंबंधी रूप धारण करीत नाही. दुःखाच्या बाबतीत समान राहतो आणि आणि समान राहतो आणि सुखाच्या बाबतीत समान राहते. याचा तोल सुटत नाही, त्याच्या आहारी जात नाही, याचा तोल सुटत नाही, डोक्यावर चढू देत नाही. ओझे कधीही डोक्यावर घेऊ नये. हिमालयातले हमाल फार हुशार असतात. ते जेव्हा वर चढाई करतात तेव्हा त्यांचं ओझे ते कधी डोक्यावर घेत नाही, ते नेहमी ओझं पाठीवर घेतात. मग मी पण एक प्रकारची प्रपंचातली हमालीच करतोय की नाही. पाप पुण्याची हमाली, सुख दुःखाची, भल्या भुराची हमालीच करतोय. ते माझ्या डोक्यावर ते ओझे मी चढू द्यायचे नाही. ते ओझे नेहमी मी पाठीवर घ्यायचे. ते ओझे जर मी पाठीवर घेतले तर मला संग विवर्जित साधायचे असेल तर भगवान हे जर साधायचे असेल तर मग भगवान इथे काय म्हणतात, संग विवर्जित असलं पाहिजे. आता संघ विवर्जित असलं म्हणजे काय असलं पाहिजे, आसक्ती रहित असलं पाहिजे. आसक्ती म्हणजेच असे वाटणे म्हणजे याचा अर्थ तोच आहे की एकदा होकाराने वाटते मला पाहिजे, एकदा नकाराने वाटते. म्हणजे एकदा भोगाच्या रूपात वाटते, एकदा त्यागाच्या रूपात वाटते. पण आसक्ती कशाचीच नसते. लंगोटी घालून जंगलात जातो आणि कशाची आसक्ती असते तिथे, काहीच नसतं. लंगोटी असते देहाला तर त्याचीच आसक्ती धरून बसतो. सुनील काका आपल्याला एक साधं छान उदाहरण सांगायचे. एक गृहस्थ होता आणि तो त्याला वैतागाने आणलेलं वैराग्य होतं आणि त्याला असं वाटलं घरदार त्यागून आपण हिमालयात जावं. आणि तो हिमालयात जातो. हिमालयात जातानंतर एका गुहेत जातात आणि तिथे त्या गुहेत तो आपलं छानस घर थाटतो. आणि ते घर थाटल्यानंतर त्या घरात प्रत्येक खोलीला एक किचन, एक बेडरूम, एक बैठक असं नाव देत, अशा त्या खोल्यांचं नाव देतो आणि राहायला लागतो. असे थोडे दिवस होतात आणि थोड्या दिवसात तिथे एक दुसरा संन्याशी येतो. तर तो म्हणतो की मी पण इथे राहू का. हा लगेच काय म्हणतो, नाही, माझं घर आहे, तू राहायचं नाही. म्हणजे संग सुटला का हो, हिमालयात आला पण संग सुटला आहे का, संग त्याचा सुटतच नाही. आता तिथे राहतो पण त्याचा संग सुटत नाही. संघ विवर्जित असणे म्हणे ही भावनात्मक गोष्ट, ही भावनात्मक गोष्ट नाही आहे, ही अंतःकरणाची स्थिती आहे. चित्तरंजन दासासारखा एखादा असतो. चित्तरंजन दासाजवळ कुबेराची संपत्ती त्याच्याजवळ असते, पण एकदा ठरवले की याचा त्याग करायचा, दुसऱ्या दिवशी घोड्यावर तो संघ विवर्जित म्हणजे दुसऱ्या दिवशी घोड्यावर बसतो आणि निघून जातो. म्हणजे संघ विवर्जित होतो. राणा प्रतापाच्या इतिहासात भामशहाची गोष्ट आहे. राणा प्रताप अगदी दरिद्र अवस्थेत फिरत होते आणि हे सावकार भामाशहाला समजले. त्याने आपली सर्व संपत्ती खेचरावर लादून राणा प्रतापाची हवाली केली. याला म्हणायचे संघ विवर्जित. मनुष्य संघ विवर्जित असला म्हणजे खरेच त्याला त्याचे प्रेम नसते, तो त्याचे प्रेम नसते, पण तो ते सांभाळत असतो. पण देऊन टाकायलाही त्याची तेवढीच तयारी पाहिजे. आपण काय करतो, सगळं जमा करतो, संसारात सगळं जमा करतो. 35 वर्ष संसार झाला आहे आणि 35 वर्ष संसार झाल्यानंतर सुनबाई घरात येते. सुनबाई घरात आल्यानंतर आपण होतो का संघ विवर्जित. पटकन म्हणतो का की हे तू सगळं तुझ्याकडे हवाली केलं आहे आणि मी आता मोकळं झालो आहे, असं फक्त तोंडाने म्हणतो. पण अंतःकरणात स्थिती तशी नसते आपली. अंतःकरणात स्थिती कशी असते, हिने हे कुठे ठेवलं, हिने ते कुठे नाही ठेवलं, हिने आज कोणती भाजी केली, भांड्यावरचं हळूचकन झाकून काढून पाहतो, ही बाजूला झाली की हिने आज कोणती भाजी केली आहे. म्हणजे आपण तिला म्हटलं आहे की तूच सर्व कर आणि इथे पुन्हा ती काय करते याच्यात असतो, या संघात असतो. म्हणजे आपण संघ विवर्जित घ्यायला पाहिजे. संघ विवर्जित होणं म्हणजे काय, ती डायबिटीज वाल्यांना कसं म्हणतात, साखर खायचीच नाही, साखर खायची, संघ विवर्जित.
खायचीच नाही म्हणजे तो खातच नाही, म्हणजे त्याला ती अजिबात विवर्जित आहे, ती त्याला चालतच नाही. ती जर त्याने खाल्ली तर त्याचं शुगर वाढते, साखरेचं प्रमाण वाढते. तसंच मला संग असला पाहिजे. एकदा मी तो विवर्जित केला की पुन्हा त्याच्याकडे डुकावून पाहिलं नाही पाहिजे, त्याच्याबद्दल मनात किंचितही कल्पना आल्या नाही पाहिजे. तसंच मी संघ विवर्जित होतो. मी फक्त तोंडाने म्हणत असतो मी संघ विवर्जित झालो, मी संघ विवर्जित झालो, पण मी खरंच संघ बायका म्हणतो आम्ही बायका बसलो की मी काही आता घरात लक्ष देत नसते, सूनबाई जे करे ते करू देते. पण बाहेर बसली असते, काम सगळे घरात असतात, की ती काय करत असेल, कंठ ठेवलं असेल, आता झाला असेल काय. हा संघ विवर्जितपणा नाही. दिवा जसे हा आपल्या घरात आहे, दिवा आपल्या घरात असतो म्हणून त्याला आपण तो काय म्हणतो, एकाला उजेड द्यावा दुसऱ्याला देऊ नये, एकाला अंधार पाडावा असं दिवा कधीच म्हणत. त्याला फरक नसतो, कोणीही येऊ देव, दिवा सारखाच उजेड देतो. घरात जेव्हा चोर शिरला आणि चोरांनी जर स्विच ऑफ केला आणि लाईट लावले तर चोराला लगेच समजतं. चोर तिजोरी तो लाईट असा विचार करत नाही की चोर आलाय ना आता याला मी तिजोरी दाखवू नाही. चोर त्याला तिजोरी, दिवा त्याला तिजोरी दाखवतो. म्हणजे त्याला असं वाटत नाही की माझ्या उजेडाने कोणाचा फायदा हो का कोणाचा तोटा हो. मला जसं राहायचं आहे, मी या उजेडाचा संघ धरलेला नाहीये. मला जसं कोणीही हो माझ्या संघात, माझ्यासाठी तो सारखाच आहे, समच आहे. या भावनेने तो राहतो तो. आणि मग भक्त कसा असला पाहिजे, फरक मग भक्तांनी पण असा फरक केला नाही पाहिजे. असं आपलं नेहमी असतो. डब्यात दोन शैला काकूंचंच उदाहरण आहे. शैला काकू नेहमी सांगतात की आपल्या डब्यात 2च लाडू शिल्लक आहे, त्याच्यातला एक लाडू मी माझ्या सासूबाईला वाढून दुसरा लाडू मी माझ्यासाठी ठेवला मी दुसरा लाडू. आणि बाहेरून एक मुलगा येतो आणि तो म्हणतो की मला लाडू हवा आहे. तर आपण थोडासा विचार करतो, द्याव का माझ्या मुलाला आल्यावर वाढा, द्याव का माझ्या मुलाला वाढायला. भक्त तसा नसतो, भक्त पटकन देऊन टाकतो, संघ विवर्जित होतो. जेव्हा आईच्या मांडीवर जेव्हा मूल खेळत असतो, आईला ते किती लाथा मारत असतो हो, पण आई त्याचं दुःख मानित नाही. त्याच्या प्रती भावना कशा असतात, चांगल्या असतात, तिला त्या लाथेचं दुःख. मग भक्तांनी पण समभावनेत राहावं की नाही. आता आपण नेहमी पाहतो जंगलात जेव्हा जातो, लाकडं तोडत असतो. लाकडं तोडणं झाल्यावर मुळी बांधल्यानंतर तो काय करतो, त्याच झाडाखाली विश्रांती घेतो. मग झाड असं हे करतं का की याला मी हे देऊ नये, याला सावली देऊ नये, यांनी तर मला तोडलं आहे, माझ्या लाकडाची मुळी करून घेऊन जाणार आहे, लोक ही मुळी जाळणार आहे, मग हा माझ्या झाडाखाली झोपला, मग मी याला कशाला सावली देऊ, असं झाड कधी विचार करत नाही. मग आपण हे काही गोष्टी ना निसर्गाकडूनही आपल्याला शिकता येते. दुसरं आपण एक थोडस उदाहरण घेऊ. जेव्हा ऊस शेतात लावतो तो माणूस, तो ऊस लावतो आणि ऊस लावल्यानंतर तो ऊस तो बाजारात विकायला जातो. आणि बाजारात विकायला गेल्यानंतर तो चरखाखाली ऊस रस काढायला जातो, तेव्हा ऊस असा विचार करतो का यांनी मला पाणी दिलं, यांनी मला वाढवलं, तर त्याला मी गोड, त्यांनी जर तोडला तर त्याला मी गोड वाटेल, आणि ज्यांनी चरख्याखाली घातलाय त्याला मी कडू होईल, असा तिथे हे असतं का, त्याचा विचार असतो का. तो सगळ्या ठिकाणी सारखा असतो. आकाशाचे उदाहरण आहे. आकाश काय करतं, थंडीत काकडत नाही, उन्हात आकाश करपत नाही, पावसात आकाश भिजत नाही. काकडणे, करपणे, भिजणे या तिन्ही गोष्टी जशा आकाशाला नाहीत, तिन्ही ऋतू होऊन गेले तरी त्याला शीतोष्णची खंत नसते आणि उतोष्णची खंत नसते. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करायचे ते शरीर करणारच. प्रश्न असा आहे, त्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यामुळे भक्तांच्या करायच्या कर्तव्यामध्ये क्रियेमध्ये काहीही फरक पडतो का, त्यात फरक पडत नाही आणि तो स्थिर असतो. आपल्याकडे कल्पना आहे की मेरू पर्वत आहे, मेरू पर्वत आहे आणि दिवस रात्रीचे चक्र त्याच्या भोवती फिरते, किंवा दक्षिण आणि उत्तर हे 2 भाग तो मेरू पर्वत करतो. मेरू पर्वताचा उत्तर आणि मेरूच्या खाली दक्षिण. आता भौगोलिक दृष्ट्या
हे कोठे कसे आहे हे कसे आपल्याला सांगता येणार नाही, पण असे वर्णन आहे, खरे आहे की वारे वाहतात वरून खाली खालून वर, पृथ्वीच्या गतीने तिरप्या अक्षामुळे त्याला गती येते. ही जी मिळणारी गती आहे, हा जो मेरुदंडाचा ही जी गती आहे, आणि ही गती चालू असते, पण मेरुदंड मध्ये असतो आणि तो त्या गतीवर मेरुदंडाचा काहीही परिणाम करत नाही, काही करत नाही. ढगावरही वाऱ्यावरही त्याचा परिणाम होत असेल, पण मेरुदंडावर त्याचा परिणाम होत नाही, कारण त्याला सुख दुःख तो सुख दुःखात आपलं धैर्य भंगू देत नाही. मग मी पण त्या मेरुदंडापर्यंत सारखा असला पाहिजे. किती सुख येऊ दुःख असो, मी माझे धैर्य ढळू दिलं नाही पाहिजे. आता आपल्या वर्तन सारखेच गोड असे त्याच्या वर्तनामध्ये कोणीही असणार त्याला बरेच वाटते, तरी त्याला बरेच वाटते. ज्ञानेश्वर बॉडी म्हणते, जो सद्बाह्य संगू सोडून या लागू, एकाकी असे अंगी सुनई. म्हणजे जो संघरहित म्हणजे उपाधी रहित झाला, त्याने संघ टाकला. अमुक असे व्हावे, असे अमुक व्हावे असे वाटत नाही. जे मिळे त्यात संतुष्ट असतो. जो झोपलेला आता आपल्याला माहित आहे, झोपलेल्या माणसाच्या गळ्यात आपण किती हार घातले, किती मोठे मोठे दागिने घातले, उच्च वस्त्र घातले, तरी त्याला असं वाटतं का हो आपला मान झालाय? कारण त्याला झोप लागलेली असते. तर झोप लागली असते म्हणून त्याला माहित नसते. पण ही झोप कशामुळे असते? अज्ञानामुळे असते. अज्ञानामुळे त्याला तिथे वाटत नाही आपला मान, झोपेत वाटत नाही आपला मान झाला. आपण हीच अवस्था माझी जागृतीतही असली पाहिजे. जागृतीतही जर मला असं राहता आलं तर संघ विवर्जित राहता येईल. मी जागृतीत सगळे मान अपमान मला सगळे हे मान अपमान हे सगळे आपले आहे ना, हे सगळे देहाला आहे, माझ्या उपाधीला आहे. आपण उपाधीला सत्यत्व दिल्यामुळे आपल्याला मानपान फार जवळचा वाटतो आणि आपण त्याच्यातच राहतो. मग माझा मान हो अपमान हो, माझ्या चित्तावर कोणताही ओरखडा येऊ द्यायचा नाही. अज्ञानी माणूस काय असतो, स्तुतीने फुगतो आणि लगेच त्याला हे येतं की माझं असं नाही झालं तसं. हे कसं त्याला अज्ञान असल्यामुळे वाटतो. आणि ज्ञानी कसा असतो, ज्ञानाला काय वाटतं, अपमान झाला काय, मान झाला काय, याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही. हे सगळं माझ्या देहासाठी होत आहे, माझ्यासाठी नाही आहे. ज्ञानी याच्यापासून अलिप्त असतो. अहंकाराला ना स्वतःची सत्ता नसते. त्याला स्वतःची सत्ता नसल्यामुळे आपल्याला त्या अहंकाराच्या घडामुळे ज्या घडामोडी घडतात त्या अध्यक्षामुळे होतात, कारण अध्यक्ष कल्पित आहे. जसं सावलीला देहाशी काही देणं, सावलीच असतं, तसंच देहाचं असतं. उपाधी त्याग सगळ्या ठिकाणी आवश्यक आहे आणि तेच वैराग्याचं महत्वाचं लक्षण आहे. अनुषंगिक आहेत. माझ्या शरीराने आणि मनाच्या उपाधीने त्या मी कमी केल्या की नाही, गरज आणि चैन यामधला नेमका फरक मला कळू लागला की नाही. विज्ञान भरपूर आपल्याला नेमकं कळायला पाहिजे. विज्ञान भरपूर समोर गेलं आहे, विज्ञान अगदी उंचावलं आहे, पण माझं जीवन उंचावलं नाही. आता पहा, आपल्या घरातही आता विज्ञान उंचावलं आहे म्हणजे कसं, आपण एक छोटूस स्वयंपाकघरातलं उदाहरण करू. पूर्वी वरण भात शिजवायचा म्हणजे काय असायचं की एकीकडे वरण ठेवा, एकीकडे भात ठेवा आणि वरण भात शिजायला वेळ लागायचा. पण विज्ञानाने प्रगती केली, कुकर शोधून काढला. आता कुकर शोधून काढला, आपला वरण भात 15 मिनिटात तयार होतो. पण मग विज्ञानाने जर तुमचा वेळ वाचवला आहे, तर तो वाचवलेला वेळ तुम्ही उपयोगी आणता का? सत्कर्मासाठी लावता का? नाही, आम्ही लावतच नाही. आणि आमचं जीवनमान आम्ही फार विज्ञानाने आमचं जीवनमान उंचावलं, विज्ञान फार समोर गेलं. ठीक आहे, असं म्हणू नये असं नाही. हे सगळं समोर गेलं आहे, याच्याबद्दल वादच नाही आहे. विज्ञानाने सगळं समोर गेलंच आहे, मोठे मोठे सायंटिस्ट तयार झाले. पण या विज्ञानासोबत मी बदललो आहे का? माझा वेळ वाचला आहे, तो वेळ मी सत्कर्मी लावला आहे का? हा विचार माणसाने नेहमी केला पाहिजे.
नेहमी मी हा विचार करतच नाही आणि मग मग हे करत बसतो, असं झालं तसं झालं. अज्ञानी मग अज्ञानी माणसाला या साऱ्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि ज्ञानी हुशार असतो, त्याला हे माहित असतं की हे सर्व कल्पित आहे, या सगळ्या गोष्टी मला सुख देऊ शकणार नाही. म्हणजे तो संग विवर्जित होतं. अभ्यास जर करायचा असेल माणसाला अभ्यास जर करायचा असेल तर तो नमे दृष्टती स्थिती न प्रिय पासून करता येणार नाही. अभ्यास करायचा असेल तर शीतोष्ण दुःखेशू पासूनही करता यायचा नाही. त्यासाठी मला संग विवर्जितच करावा लागतो. अशी सर्वांची तहान सारखी आहे, स्वरूप एक आहे. म्हणजे सगळ्यांची तहान सारखी आहे, तसं स्वरूप एक आहे आणि सर्व ईश्वराचे अंश आहे. तेव्हा शत्रू आणि मित्र ही भावना राहत नाही. व्यक्ती आणि वस्तू ही भिन्नता नसते. वारकरी संपदा ते एकमेकांच्या पायी लागतात. हा भक्तीचा व्यवहार आहे. सापामध्येही परमेश्वर आहे आणि श्रीकृष्णाने कुत्रेला सुद्धा ए सुंदरी म्हणून हाक मारली आहे. म्हणजे श्रीकृष्णाने तिच्या देहाचा विचार केला का हो? आतमधल्या स्वरूपाचा विचार केला की ही अंतःकरणाने कशी आहे. हिचं आतमधलं स्वरूप कसं आहे की ईश्वरासाठी ती ईश्वराप्रती अत्यंत प्रेम आहे तिच्या मनात. त्यामुळे भगवंताला रूपाविषयी कधीही प्रेम नसतं. भगवंत भक्ताचा केव्हा प्रिय असतो? तो अंतःकरणात त्याच्याविषयी अगदी छान भावना असतात. त्याच्याविषयी आपले सद्गुरू सुद्धा असे असतात. सद्गुरूंना कधीच श्रीमंत गरीब असा साधक आवडतो. श्रीमंत आहे म्हणून हा साधक आवडतो, हा मला गाडीत घेऊन गेला म्हणून आवडतो, त्याच्या घरी माझी खूप छान सोय झाली म्हणून असं सद्गुरूंचं नसतं. सद्गुरू कसे असतात? त्याला कसा भक्त आवडतो त्याच्याविषयी माझ्या मनात तो सद्गुरूंना ब्रह्मरूपात पाहत असे, त्याला सद्गुरूच ब्रह्म वाटत असे, असाच सद्गुरूंना असाच भक्त आवडत असतो, शिष्य आवडत असतो. आणि मग शिष्याला अशी वेळ सुद्धा उरत नाही की सद्गुरूंना काही मागावं. सद्गुरू न मागता सर्व त्याला देत असतात आणि मग त्याला चिंता करायची काहीच नाही. तो सगळं ओझं त्यांच्यावर टाकून देतो आणि आपण शांत बसून अभ्यास करतो. आपण नेहमी सगळं ओझं त्यांच्यावर टाकून द्यावं, जे काय माझ्या सद्गुरूंवर टाकावं की बाबा हे सर्व मी इथे माझी देहासकट तुम्हाला अर्पण केलाय, माझा देहभावच तुम्हाला देऊन दिलाय. आता इथे उपाधीचं काही मला घेणं देणं नाही. मी तुमच्या प्रती पूर्ण शरणागती की मग इथे मला प्रश्नच उरत नाही. इथे कोणता प्रश्न आला, कोणता प्रश्न गेला, किती दुःख आलं याचं काही सकाळपासून कितीही काम करत राहिलं तरी याचं दुःख वाटत नाही. कारण मी त्या सतत स्मरणात राहतो. त्यांच्या विचारात जेव्हा मी राहायला शिकतो तेव्हा हे सगळे सुख दुःख शीतोष्ण उष्णतो हे सगळे मला बाजूला सारता येते. पण माझी तशी निष्ठा त्यांच्यावर जडलेली असली पाहिजे. निष्ठा नसेल तर या गोष्टी होत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला छोटीशी सांगते की एक 10वा वर्गच पास झाले होते आणि माझ्या वडिलांचे जवळची व्यक्ती त्यांना फार असे तोडून मोडून बोलायचे. मी वडिलांना म्हणायचे की बाबा तुम्ही एवढं सहन कशासाठी करता, का बरं एवढं सहन करता, एकही शब्द तुम्ही बोलत नाही. आणि तेव्हाच त्यांचे सद्गुरू स्वामी पुरुषोत्तानंद यांचे यवतमाळला गोपाळकृष्ण मंदिरात गोपाळकृष्ण कार्यालय गोपाळ भवन असं काहीतरी कार्यालय होतं. मी नुकतेच आणि तिथे त्यांचे भक्ती योगावर प्रवचन सुरू होते आणि संध्याकाळी बाबांसोबत मी पण प्रवचनाला जायचे भक्ती योगाच्या. कारण अध्यात्माची सुरुवात माझी स्वामी पुरुषोत्तानंदांपासूनच सुरू झाली आणि मी बाबांबरोबर तिथे प्रवचनाला जायचे आणि प्रवचनावरून मग मला आम्ही संध्याकाळी वापस आलो. तिथे हाच तिथे 17वा आणि 18वा हा श्लोक स्वामीजींनी एकत्र घेतला होता आणि तिथे या दोन्ही श्लोकात सांगितलं होतं. मग मला माझ्या वडिलांनी सांगितलं, नाना सुनील काकांचे वडील पण होते त्या प्रवचनाला. आणि मग घरी आल्यावर माझ्या वडिलांनी सांगितलं, बाई तुम्हाला काल प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला इतकं तुमच्या जवळचा व्यक्ती बोलतो तरी पण तुम्ही एकही उत्तर देत नाही, तर तू आज म्हणे त्या प्रवचनाला आली आणि तिथे स्वामीजींनी का सांगितलं हे तू ऐकलं ना,
मग आता हे लक्षात ठेव, प्रवचनाला जायचं म्हणजे नुसती सतरंजीची वरची जागा, तेव्हा खुर्च्या वगैरे नसायच्या, सतरंजीवर बसावं लागाय. सतरंजीवरची जागा अडवून ठेवायची नसते बेटा म्हणे. तिथे काय सांगतात, कोणते संत जेव्हा माझे सद्गुरू मला काय सांगतात याचा जर विचार करता आला नाही तर जीवनात काहीही अर्थ नाही आहे. म्हणून सद्गुरूवर अत्यंत श्रद्धा पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाला काहीही प्राप्त होणार नाही. ज्याला निंदा आणि स्तुती सारखी वाटते, जो ईश्वर स्वरूपाशी मनन करणारा असतो, जो काही त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. या सर्व गोष्टी सांगते की कितीतरी भाग्याने हा जो नरहृदय मिळाला आहे त्याचे सार्थक हा परमार्थ साध्य करून घेण्यात आहे. सर्व काळातही आणि भाषेतही संतांनी हाच उपदेश तळमळीने केला. असे पहा की समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जन्मा आलियाचे फळा काही करावे सफळ, असे न करता निर्फळ भूमी भार इथे होईल. या जन्माचे साफल्य करायचे म्हणजे तरी काय करायचे, तर संघ विवर्जित होत गेलं पाहिजे. आपण संघ हळूहळू मला सोडता आला पाहिजे. आणि हेच सुनील काकांनी मला नेहमी शिकवलं की बाई की अभ्यास कर, अभ्यास करून त्या अभ्यासाचा जीवनात वापर कर. तो जीवनात जर त्या अभ्यासाचा वापर करता आला तरच आपल्या अभ्यासाचा फायदा आहे. बोलण्यात काही बोलता येतं, अभ्यास केला की बोल. मला समजायला लागला आता की अभ्यास केलं की, पहिले मी कधीच बोलले नाहीये, आताच बोलायला. जेव्हा 2.5 वर्ष झाले आम्ही पांढरकवड्याला अभ्यास वर्ग सुरुवात केले आणि आता थोडं थोडं बोलायला शिकले आहे. पण सुनील काकांनी मला लहानपणापासून सांगितलं, बाई हा अभ्यास जीवनात वापरावा लागतो, वापरला तरच हा अभ्यास फायद्याचा आहे, नाही वापरला तर फायद्याचा नाही. आणि ते वाक्य माझ्या कानात नेहमीसाठी ठाण धरून बसलाय. वहिनींचं वारंवार सांगणं, समजवणं, या सगळ्या गोष्टीमुळेच हा अभ्यास वापरता आला पाहिजे. आणि तो मी प्रयत्नही घडोघडी मी त्याचा प्रयत्न करीत आहे. मी जे जे काय बोलले आहे हे मी माझ्या सद्गुरू म्हणजे माझा बोलवता धणी दुसरेच आहे, माझ्या सद्गुरूमुळे आणि सुनील काकांच्या नित्याच्या अभ्यासामुळे मी हे सर्व सांगू शकले. काही कमी जास्त काही त्रुटी जर पण माझ्या झाल्या असतील, आपण त्या मोठ्या मनाने माफ करून घ्याव्या आणि सगळ्यांनी ते सगळं समजून घ्यावं, एवढंच मी सर्वांना सांगते. आणि सद्गुरुचरणी लीन होऊन माझ्या इथे चिंतनाला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. हो. रामकृष्ण जयश्रीताई, फार सुंदर असा याच्यामध्ये समत्व दृष्टी फार सुंदर आपण सांगितली. ती अशी सांगितली की जय श्री रामकृष्ण हरी. समदृष्टी विकसित करण्यासाठी उदाहरण खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे सर्वांमध्ये चैतन्य आहे आणि ते मी आहे. मावळ्याला फार मधुर विचार तुम्ही हा अंतःकरणात ठरवला. आपल्याला साष्टांगपणे ही खूप सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही आज. खूप महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण किती वाजले आता? रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जय श्रीताई. रामकृष्ण रे.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान सांगितलं. सांगितलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान सांगितलं छान सांगितलं. हम्म. रामकृष्ण हरी. खूप छान प्रेरणा मिळाली. छान. रामकृष्ण. जयश्रीताई, रामकृष्ण हरी. नमस्कार करते. रामकृष्ण करते. छान. रामकृष्ण हरी. जयताई छान झालं अगदी. रामकृष्ण नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.